पालकमंत्रीपदावरून महायुतीतला वाद चव्हाट्यावर। नाराजी नाट्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती। मी बीडची लेक, बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती तर आनंदच झाला असता, पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडेंचं वक्तव्य। पहाटेचा शपथविधी हे अजितदादांविरोधातलं षडयंत्र। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट। तेव्हापासून दादांना पक्षातून दूर करण्याकरता षडयंत्र सुरू असल्याचा दावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये होणार सहभागी। महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक आणण्याचं स्वप्न। संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायाकरता अकोल्यात जनआक्रोश मोर्चा। मनोज जरांगे, सुरेश धस, देशमुख कुटुंब उतरणार रस्त्यावर। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिकरांच्या जामिनावर आज होणार सुनावणी। खंडणी प्रकरणात केज न्यायालय आज काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलीस पुन्हा नेऊ शकतात त्याच्या निवासस्थानी। तो प्रसंग रिक्रिएट करून अनेक अनुत्तरित प्रश्नांची मिळू शकतात उत्तरं। किरकोळ वादानंतर नंदुरबारमध्ये पेटला तणाव। 2 गटांमध्ये दगडफेक, काही दुकानंही जाळण्याचा प्रयत्न। पोलिसांनी लगेच परिस्थिती आणली नियंत्रणात। कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात संजय राऊत दोषी। आज सुनावली जाणार शिक्षा, फाशी की जन्मठेप याकडे सगळ्यांचं लक्ष। अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी। अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेणार शपथ। सोहळ्याला जगभरातील दिग्गज उपस्थित राहणार। आणि रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट। शपथविधी सोहळ्याआधी भेट घेत ट्रम्प यांचं केलं अभिनंदन।